मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. श्री रेवणसिद्ध देवाच्या खडी परिक्रमेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या खडी परिक्रमेसाठी तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या या खडी परिक्रमेसाठी राज्यभरातून भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. या खडी परिक्रमेसाठी रेवणसिद्ध ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी नेटके नियोजन केलंय. नमस्कार. चैत्र गुढीपाडव्यापासून श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर या ठिकाणी प्रथा परंपरेप्रमाणे खडी परिक्रमेला सुरुवात झालेली आहे. प्रचंड उत्साहामध्ये आणि अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये भाविक भक्त या खडी परिक्रमेमध्ये सहभागी होऊन याचा आध्यात्मिक या ठिकाणी आनंद घेत आहेत. अनादिकाळापासून सुरू झालेली ही खडी परिक्रमेची प्रथा आणि परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने या ठिकाणी जपली जाते. पहाटेच्या प्रहरी विशेषतः ही खडी परिक्रमा गाठली जाते. या खडी परिक्रमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या ही खडी परिक्रमा अतिशय महत्त्वपूर्ण अशी मानली जाते. खडी परिक्रमा विशेषतः पहाटेच्या प्रहरी घातल्यामुळं शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळाला जातो. अनवाणी घालत असल्यामुळं पायाला ॲक्युप्रेशर होत असतं. खडी परिक्रमेमध्ये कुणाशी न बोलता, कुठेही वाटेमध्ये न थांबता अशी गाठली जाते. त्यामुळं परमेश्वराचं, श्री रेवणसिद्धांचं नामस्मरण करत ती खडी परिक्रमा गाठली जाते. त्यामुळं माणसांचं मन, त्या भाविकांचं एकाग्रचित्त होतं राहतं आणि अनवाणी चालल्यामुळं पायाला ॲक्युप्रेशर असेल, शरीराला पुरेसं ऑक्सिजन असेल आणि शारीरिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या त्यांना मानसिक समाधान मिळत असतं. असं या खडी परिक्रमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या चैत्र गुढीपाडव्यापासून सुरू झालेली परिक्रमा हे चैत्र अमावस्येपर्यंत सुरू असते. या ठिकाणी दररोज हजारो भाविक या खडी परिक्रमेमध्ये सहभागी होत असतात आणि येणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचं असं सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं संपूर्ण खडी मार्गाची देवस्थान ट्रस्टच्या वतीनं योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे. त्याची स्वच्छता करण्यात आलेली आहे. येणाऱ्या भक्ताची योग्य ती काळजी घेऊन देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी काम करत आहे. तसेच या चैत्र गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन मराठी वर्षाच्या सर्व भावी भक्तांना देवस्थानच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मी सत्यवान पवार. इथं शेजारी माझं वासुंबे म्हणून गाव आहे. गेले कित्येक वर्ष नित्यनेमानं आरतीच्या सेवेसाठी मी इथं मंदिरात येत असतो. चैत्रशुद्ध गुढीपाडव्यापासून खडीला किंवा प्रदक्षिणेला सुरुवात होते. इथं जे मंदिराचे विश्वस्त आहेत, पुजारी आहेत, भक्तिभावानं आलेल्या लोकांची सेवा शुश्रूषा करीत असतात. ही एक एनर्जेटिक परिक्रमा आहे. बरेचसे लोक इथं सायंटिफिक रिझन म्हणून या परिक्रमेमध्ये भाग घेत असतात. हा पूर्ण चैत्र महिना बरेचसे भाविक विटा आणि परिसरातले इथं येत असतात आणि या सेवेचा, या संधीचा लाभ घेत असतात. पल्लवी नाईक विटामधून आहे आणि प्रत्येक वेळी आणि प्रत्येकालाच या रेवणसिद्ध मंदिराचं आणि याचं महत्त्व वेगळं सांगायला नको. आणि दरवर्षी नेहमी एक प्रथा असते की पाडव्यापासून, चैत्र पाडव्यापासून ते एक महिना कंप्लीटली खडी प्रदक्षिणा ही एक सुंदर प्रथा आहे. यामुळं आपलं आरोग्य
सुधारतं आणि इतकं प्रसन्न वाटतं आहे की खूप दूरदूरून लांबून एवढी लोकं येतात आणि एवढं जे प्रदक्षिणेचं महात्म्य आहे सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत नित्यनेमाने आपापल्या इच्छेप्रमाणे 1 असेल किंवा 5 असतील 11 असतील असं इच्छित ह्याच्याप्रमाणे त्या परिक्रमा करत असतात आणि खरंच हा जो रेवणसिद्ध देव आहे याच्याकडे काही मागा तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि सगळ्यांच्या व्हाव्यात हीच प्रार्थना मला जमेल जेवढ्या शक्य असतील तेवढ्या परिक्रमा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी धनाजी हनुमंत बाबर राहणार गारडी. सलग 7 ते 10 वर्ष झालं मी खडीचे जे मला ज्ञान झालं, खडी देवाला घातली जाते आणि अतिशय धार्मिक आणि पवित्र ते खडी घालणं समजलं जातं म्हणून मी ही सुरुवात केली. प्रत्येक वर्षी मी कधी जमेल तसं 2, 5, 10, 11 अशा आपल्या वेळेनुसार मी घालत असतो. यावर्षी मी आज पहिलाच दिवस आहे खडीचा आणि सिद्धराजाच्या चरणी खडी घालून सकाळी 5:30ला घरातून निघून 6 वाजता इथं पोचून खडीचं मार्ग सगळा प्रदक्षिणा घातली. अतिशय देवस्थानच्या वतीनं यावेळेला खडीसाठी पूर्ण खडीचा जो परिसर आहे, जो रस्ता आहे तो अतिशय नीटनेटका स्वच्छ, जी झाडीबिडी वाढलेली होती ती बाजूला काढलेली दिसली. अतिशय चांगल्या पद्धतीचं इथं नियोजन या देवस्थानच्या कमिटीनं केलेलं आहे. सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी मी भक्तगण म्हणून, रेवणसिद्धाचे भक्तगण म्हणून देवाच्या चरणी सर्वांना आवाहन करतो. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक